आणि ते लक्षवेधी आहे. मी असं का म्हणतो आहे, कारण नुकतंच जे ट्रम्प सरकार निर्वाचित झालं आहे, आरूढ झालं आहे. ट्रम्प याने जी हे घेतली आहे, शपथविधी पार पाडली, आणि त्यापूर्वी त्यांचे जे वक्तव्य आहेत, विविध प्रकारचे वक्तव्य आहेत, ते तुम्ही ऐकलेच असतील, तुमच्या लक्षात आलेच असतील. त्यांनी भारतासंदर्भात सुद्धा एक वक्तव्य केलं. ट्रम्प यांच्याकडून आणि नरेंद्र मोदीजींकडून चोख उत्तर मिळणार आहे, आणि ते उत्तर येत्या काळात आपल्याला पाहायला मिळेल, बघायला मिळेल, त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील. म्हणून मी म्हणालो की हिंदीमध्ये एक वाक्प्रचार आहे, तो म्हणजे खेला कर दिया. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, मी कामानिमित्त मुरबाड तालुक्यात आलो आहे, ठाणे जिल्हा, आणि तिथूनच तुमच्याशी संवाद साधतो आहे. मित्रांनो, आता जी जागतिक राजकीय परिस्थिती जी निर्माण झाली आहे, जे राजकारण चालू आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे, आणि ते लक्षवेधी आहे. मी असं का म्हणतो आहे, कारण नुकतंच जे ट्रम्प सरकार निर्वाचित झालं आहे, आरूढ झालं आहे. ट्रम्प याने जी हे घेतली आहे, शपथविधी पार पाडली, आणि त्यापूर्वी त्यांचे जे वक्तव्य आहेत, विविध प्रकारचे वक्तव्य आहेत, ते तुम्ही ऐकलेच असतील, तुमच्या लक्षात आलेच असतील. त्यांनी भारतासंदर्भात सुद्धा एक वक्तव्य केलं. ते काय म्हणाले, मला भारत देश हा आवडतो, इंडिया हा मला आवडतो, आणि हिंदू यांच्याबद्दल मला आदर आहे. आता जर हे दोन जे वाक्य आहेत, दोन विचार आहेत, दोन वक्तव्य आहेत, हे जर लक्षात घेतलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. या व्हिडिओला जे शीर्षक दिलं आहे मी, नरेंद्र मोदीजी आणि ट्रम्प कुछ खेला करने जा रहे, म्हणजे हिंदीमध्ये येतो खेला, एक खेळ त्यांनी मांडलेला आहे. आता खेळ समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, शेख हसीना बांगलादेशची पंतप्रधान शेख हसीना तिथून ज्यावेळी पळाल्यात, आणि त्यांनी आश्रय कुठे घेतला, तो भारतामध्ये घेतला. पण ज्यावेळी ते तिथून निघाल्यात आणि भारतामध्ये त्यांनी आश्रय घेतला, त्यापूर्वी एक घटना घडली आहे, आणि ती घटना काही महिन्यानंतर लक्षात आली बांगलादेशच्या. आणि ती घोषणा कोणी केली, ती लक्षात कोणी आणून दिली, तर बांगलादेशाचे त्यावेळेचे राष्ट्रपती. ते काय म्हणालेत, संविधानाप्रमाणे शेख हसीना पंतप्रधान पदाची राजीनामा दिलेला नाही. शेख हसीनाने राजीनामा न देता ते बाहेर पडलेत, आणि संविधान कुठलं, तर बांगलादेशाचं. याचा अर्थ काय झाला, तर बांगलादेशाच्या त्या आजही पंतप्रधान आहेत. मित्रांनो, ही जी गोष्ट घडली ना, ही अशीच घडलेली नाही आहे. ह्याच्यामागे एक रणनीती आहे, एक राजनीती आहे. हे ओळखून होते, शेख हसीना ओळखून होत्या की आपलं सत्ता परिवर्तन होणार आहे, सत्ता उलटून टाकणार आहे, आणि ही सत्ता उलटून टाकणार आहे, तर आपल्याला सावध भूमिका घेतली पाहिजे. मग त्याने या अगोदरच नरेंद्र मोदीजींशी चर्चा केलीच असणार, आणि त्यानुसारच त्या परत कुठे आले आहेत, कुठे आश्रय घेतला त्यांनी, भारतामध्ये. मित्रांनो, ही महत्त्वाची गोष्ट आहे, ही लक्षवेधी गोष्ट आहे, ही समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, ही जी गोष्ट घडली आहे ती अशीच घडली आहे का, रातोरात घडली आहे का? नाही. त्यांना माहीत होतं हे जे आंदोलन आहे ना, हे आंदोलन फक्त नावाचं आहे. ह्याच्यामागे एक राजकारण आहे, आणि ते राजकारण राजनीती नाही आहे, ते एक षडयंत्र आहे. ती रणनीती नाही आहे, ते षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र कोणाचं होतं, तर अमेरिकेचं. आणि त्यावेळेचे जे अमेरिकेचे राष्ट्रपती होते जो बायडन, आणि त्यांची त्यानंतर झालेल्या कमला हॅरिस, ह्या दोघांचं मिळून झालेलं ते म्हणजे त्यानंतर होणाऱ्या कमला हॅरिस, आणि त्याबरोबर बराक ओबामा, ह्या त्रिकुटाने केलेलं ते एक षडयंत्र होतं, आणि ते षडयंत्र हाणून पाडायचं होतं. मग ते हाणून पाडायचं आहे, तर ते आता ह्या स्थितीमध्ये, ह्या परिस्थितीमध्ये ते पाडू शकत नव्हते, हाणून पाडू शकत नव्हते, त्याच्यावरती ते कारवाई करू शकत नव्हते, कारण अमेरिका हा बलाढ्य देश आहे. म्हणून त्यांनी
पूर्वनियोजित अशी एक योजना आखली. त्या योजनेप्रमाणे तिथून ह्या बांगलादेशच्या पंतप्रधान तिथून त्यांनी काढता पाय घेतला आणि त्यांनी कुठे हे घेतलं, भारतामध्ये त्याने आश्रय घेतला मित्रांनो. आणि तो आश्रय घेताना त्यांनी ह्यापूर्वी काय केलं तर राजीनामा न देता तिथून त्या निघाल्या. आणि मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल ते जे का आंदोलन केलं गेलं, ते आंदोलन किती पोकळ होतं, बिनबुडाचं होतं, हे तुमच्या लक्षात आलं असेल. सगळ्या मागण्या मान्य करूनसुद्धा ते आंदोलन तसंच चालू राहिलं. त्यांचा उद्देश तेच होता की शेख हसीना यांचं सरकार उलथून लावणं. आणि त्याच्या मागचं कारण काय, भारताचं राजकारणामध्ये ढवळाढवळ करणं, नरेंद्र मोदीजींचं सरकारसुद्धा उलथून लावणं, हा एक प्रकार होता. आता याच्यावरती इलाज करणं गरजेचं होतं, याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं होतं. आणि त्यानुसारच ही रणनीती आखली नरेंद्र मोदीजींनी आणि त्यांनी आश्रय दिला शेख हसीना यांना. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट, ट्रम्पनी ज्यावेळी हे केलं, शपथविधी केली आताच 2025 जानेवारीला 20 तारखेला, त्या शपथविधीपूर्वी त्यांनी एक वक्तव्य केलं. ते काय होतं तर भारत हा देश मला आवडतो आणि भारत देशामधील हिंदूंचं त्यांनी एक हे केलं, म्हणजे हिंदूंबद्दल मला आदर आहे. आणि त्यांनी निवडणूक झाल्यानंतर, रिझल्ट लागल्यानंतर हिंदूंचे आभारसुद्धा मानले होते. मित्रांनो, हे इशारे आहेत, हे इशारे दिलेले आहेत. आता हे इशारे कोणाला आहेत तर बांगलादेशाला आहे. ज्यावेळी बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तन झालं, सत्ता उलथून टाकली गेली शेख हसीना यांची, त्यानंतर हिंदूंवरती अत्याचार केला गेला आहे, हिंदूंना त्रास दिला गेला, हिंदूंची घरं लुटली गेली, हिंदूंच्या आया बहिणीची इज्जत लुटली गेली, घरं फोडली गेली, मंदिरं फोडली गेली. आता त्यांना हा दिलेला इशारा आहे, हा संकेत आहे की येणाऱ्या काळात बांगलादेशमध्ये काय घडू शकते. मित्रांनो, हे संकेत ट्रम्प यांनी दिलेले आहेत. आणि हे ट्रम्प यांनी दिलताना त्याच्या मागची रणनीती कोणाची आहे तर खुद्द नरेंद्र मोदीजी यांची. कारण नरेंद्र मोदीजींनीसुद्धा अमेरिकेच्या त्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केलेला आहे. त्या निवडणुका भारतानेसुद्धा काय केल्या आहेत, बाधित केलेल्या आहेत. मित्रांनो, यापूर्वी भारताच्या निवडणुका बाधित करण्याचा प्रयत्न अमेरिका करायची, त्याच्यावरती अमेरिकेचं नियंत्रण असायचं. पण ह्या वेळेला भारताने अमेरिकेची निवडणूक बाधित केली, ती आपल्या नियंत्रणामध्ये ठेवली. आणि त्यामुळे भूतो ना भविष्यतो असा हा विजय ट्रम्प यांचा झालेला आहे. ही गोष्ट समजून घेणं गरजेची आहे मित्रांनो. म्हणून मी म्हणालो की नरेंद्र मोदीजी आणि ट्रम्प काहीतरी खेळा करणार आहेत. नरेंद्र मोदीजी आणि ट्रम्प हे खेळा करणे जा रहे, हाच तो खेळ आहे. आणि महत्त्वाची गोष्ट दुसरी की युक्रेन आणि रशिया याचं युद्धसुद्धा थांबवण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. तिसरं महायुद्ध होऊ नये, ते होऊ देणार नाही अशी त्यांनी भीमप्रतिज्ञा केलेली आहे. हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे जे युक्रेनला जे अर्थसहाय्य किंवा युद्धसामुग्री दिली जात होती अमेरिकेकडून, तीसुद्धा खंडित करण्यात येईल. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्टली आता पुतीनसुद्धा यांचे आभार मानतील मित्रांनो. आणि हे त्रिकूट काहीतरी करण्याच्या मनस्थितीत आहे. तुम्हाला काय वाटते मित्रांनो, नक्की काय घडू शकते? अमेरिका, रशिया आणि भारत हे त्रिकूट नक्कीच जागतिक पातळीवरती काही करू इच्छित आहेत का? तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा मित्रांनो. हे राजकारण आहे आणि ती राजनीती आहे आणि राजनीती समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून म्हणालो मी की बांगलादेशमध्ये आता परत एकदा जे सरकार पाडण्यात आलं ते परत निर्वाचित होते.
कारण त्यांनी राजीनामा दिलेलीच नाही आहे. शेख हसीना यांनी राजीनामा दिलेलाच नाही आहे. त्यामुळे ते सरकार आजही शाबूत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आताचे जे निर्वाचित तिथले पंतप्रधान आहेत, कार्यवाहक पंतप्रधान युनिस, त्यांनी काढता पाय घेतलेला आहे. आपल्या पुऱ्या कुटुंबाला, आपल्या मुलांना, आपल्या बायकोला, आपल्या पत्नीला त्यांनी तिथून बांगलादेशातून आता परदेशामध्ये पाठवलेलं आहे. त्याची आता हे झालेली आहे, म्हणजे कन्फर्मेशन आलेलं आहे, लक्षात घ्या. आणि हळूहळू आता युनिससुद्धा तिथून पळण्याच्या मार्गात आहेत, विचाराधीन आहेत. कदाचित ते पळालेसुद्धा असतील. मी जे आता काय बातम्या ऐकलेल्या नाही आहेत ह्या 2 दिवसामध्ये, त्यामुळे नक्की आता काय घडलं आहे मला माहिती नाही. युनिस हे तिथून बांगलादेश सोडून पळाले असतीलसुद्धा या 2 दिवसात. बघूया, लक्षात येईल. बातम्या बघेन मी. तेवढा वेळ मिळाला नाही कामाच्या धावपळीमध्ये, गडबडीमध्ये. बघूया, ते लक्षात येईल मला. पण महत्त्वाचा विषय काय, तर आता हिंदूंना न्याय मिळणार हे 100%. कारण जे इशारे दिले होते, जे संकेत दिले होते ट्रम्प याने, हिंदूंचे ते चाहते आहे, भारताचे चाहते आहेत, हे जे संकेत दिले होते किंवा त्यांनी जे आपले विचार मांडले होते, त्या विचारानुसार आता बांगलादेशमधील हिंदूंना काय मिळणार आहे, न्याय मिळणार आहे, हे नक्की आहे. कारण काय, ज्यावेळी बांगलादेशमध्ये हिंदूंची घरं तोडली जात होती, मंदिरं तोडली जात होती, हिंदूंची घरं लुटली जात होती, त्यावेळी भारतामधले जे नरेंद्र मोदीजी यांचे जे विरोधक आहेत ते राळ उठवत होते नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात. ते काय म्हणत होते, तर नरेंद्र मोदीजी झोपले आहेत का, त्यांची शक्ती संपली आहे का, 56 इंची छाती त्यांची संपली आहे का, ते का ॲक्शन घेत नाही आहेत, का बांगलादेशाच्या विरोधात निर्णय घेत नाहीत, ॲक्शन घेत नाही आहेत, असे विरोधक प्रश्न विचारत होते. मित्रांनो, लक्षात आलं का. आता त्या विरोधकांना ट्रम्प यांच्याकडून आणि नरेंद्र मोदीजींकडून चोख उत्तर मिळणार आहे. आणि ते उत्तर येत्या काळात आपल्याला पाहायला मिळेल, बघायला मिळेल, त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील. म्हणून मी म्हणालो की हिंदीमध्ये एक वाक्प्रचार आहे, तो म्हणजे खेला कर दिया. तर नरेंद्र मोदीजी आणि ट्रम्प यांनी खेला कर दिया. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये हा खेळ कसा खेळला जाईल, हा खेळा कसा केला जाईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू का, या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.